नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते. पुढील 1-2 दिवसात या आचारसंहिता जाहीर होणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागामध्ये निवडणुकीचे वातावरण आहे. उमेदवारांमध्ये उत्सुकता आहे. काम केलेले कामाचं अहवाल नागरिकांसमोर प्रस्तुत करणे ह्यासाठी आता सगळ्यांची लगबग चालू आहे. परंतु त्याचबरोबर उमेदवार कोण हा सुद्धा एक चर्चेचा विषय ठरलेला आहे. आता आपण आहोत औंध बोपुडी प्रभाग 8 मध्ये, ज्या ठिकाणी SC वॉर्ड जो झालेला आहे प्रभाग 8चा. या प्रभाग 8च्या SC वॉर्डमधनं मागच्या वेळेस सुनीताताई वाडेकर या उमेदवार होत्या आणि त्यांनी प्रचंड बहुमताने त्या विजयी झालेले होते आणि त्यानंतर पुण्याचे उपमहापौर पद सुद्धा त्यांनी भूषवलेले होते. मात्र आत्ता ह्या प्रभाग रचनेमध्ये नुकतीच जे आरक्षण जाहीर झाले त्या आरक्षणामध्ये हा वॉर्ड जो आहे हा सर्वसाधारण गटासाठी जो आहे हा झालेला आहे. त्यामुळं परशुराम वाडेकर या भागातनं लढवणार का सुनीता वाडेकर लढवणार याबाबतची चर्चा पहिल्या दिवसापासून, ज्या दिवशी आरक्षण जाहीर झालं तेव्हापासूनची होती आणि त्या संदर्भातच चर्चा करण्यासाठी आज आपण आलेलो आहोत परशुराम वाडेकर यांच्या ऑफिसमध्ये. परशुराम वाडेकर आणि सुनीता वाडेकर हे दोघंही या ठिकाणी आहेत. तर त्यांना विचारूयात की नक्की त्यांच्यापैकी कोण लढणार आहे. त्यामुळे लोकांमधली चर्चा आणि लोकांमधला संभ्रम जो आहे हा कमी होणार आहे. वाडेकर साहेब नमस्कार. ताई नमस्कार. 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 प्रभागामध्ये जो आपला आरक्षण जो आहे SC वॉर्ड हा पुरुषांसाठी म्हणजे तसं सर्वसाधारण खुला झालेला आहे. सगळीकडे चर्चा अशी आहे की ताईंना पुन्हा संधी मिळणार का वाडेकर साहेब हा इथनं निवडणूक लढवणार, ह्याबाबतची नक्की भूमिका तुमची काय आहे? औंध बोपुडीतील आदरणीय ज्येष्ठ नागरिक, माय भगिनी, तरुण मित्र आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना माझा मानाचा नमस्कार. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आज मी तुमच्यासमोर एक केवळ जाहीर करण्यासाठी उभा नाही. तो निर्णय सकाळीच सर्व कार्यकर्ते आणि माझी पत्नी उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी एक निर्णय सकाळी त्यांनी जाहीर केला. खरं म्हणजे हा प्रभाग SC पुरुष झाल्यानंतर आणि पुणे महापालिकेच्या आता सभागृह आणि पुण्याची परिस्थिती सगळी परिस्थिती पाहता अनेक मित्र, अनेक कार्यकर्ते सर्वांनी मला विनंती केली की या ठिकाणी यावेळेस उपनिश्चित झाला आहे तर वाडेकर साहेब तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. असे गेले 20 दिवस झाले मी प्रत्येक कार्यकर्ता, अधिकारी, अनेक लोक माझ्याशी अशा पद्धतीची विनंती करत आहे. आणि मी या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितले की आपण बघूया, परिस्थिती बघून निर्णय घेऊया. या ठिकाणी सुनीता वाडेकर यांनी या प्रभागातून प्रचंड मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे. उपमहापौर म्हणून त्यांनी एक प्रचंड मोठं काम केलेलं आहे आणि संबंध नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल एक आदराचं स्थान आहे. म्हणून या ठिकाणी यावेळेस सुनीता वाडेकर लढेल का परशुराम वाडेकर लढेल हा प्रश्न औंध बोपुडीतील नागरिकांच्या मनामध्ये नक्की होता. परंतु आज तो प्रश्न मार्गी लागलेला आहे. आज सकाळी माझी पत्नी उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी आणि सर्व आमच्या प्रभागातील माझे मित्र, सर्व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन आमच्या वार्डामधून रिपब्लिकन आणि भाजप महायुतीतून परशुराम वाडेकर लढतील असं उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी जाहीर केलेलं आहे. आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी देखील ते जाहीर केलं. खरं म्हणजे मी या शहरातल्या 3 विधानसभा निवडणुका लढलेल्या आहे. परंतु आत्ताची ही निवडणूक ही अत्यंत वेगळी आहे. नवीन समीकरण आहे. पुणे महापालिका हे मिनी आमदारकीचा हे भाग आहे आणि शेड्यूल कास्टमधून या ठिकाणी ही जागा आपण लढवत असताना आमदारकी जेव्हा लढायची तेव्हा लढू. परंतु नागरिकांनी विनंती केल्यामुळं, कार्यकर्त्यांनी विनंती केल्यामुळं, माझ्या पत्नीने विनंती केल्यामुळं यावेळेची पुणे महानगरपालिकेची निवडणूक मी लढवणार आहे. आणि आपल्या सर्वांच्या पाठिंबाने, कार्यकर्त्यांच्या सहकार्याने, माझी पत्नी सुनीता वाडेकर यांच्या सहकार्याने
या ठिकाणी यावेळेसची निवडणूक मी स्वतः लढणार आहे आणि तुमच्या आशीर्वादाने नक्की निवडून येऊ. वाडेकर ताई नमस्कार. आज तुमची बैठक झाली, सर्व कार्यकर्त्यांची तुमची बैठक झाली. खरं तर मागच्या वेळेस हा वाडेकर साहेबच लढवणार होते, मात्र तो महिला झाल्यामुळं तुमच्याकडे ती जबाबदारी आली आणि तुम्ही 5 वर्ष जे आहे ह्या भागातनं पिंजून काढलं आणि नुसता प्रभाग नाही तर अख्खं पुणे शहर गाजवलं, कारण की उपमहापौरपद तुमच्याकडे मिळालं होतं. अनेकांना असं वाटत होतं की यंदा पुन्हा तुम्ही लढवणार आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर मात्र ही चर्चा सुरू झाली होती की वाडेकर साहेब लढवणार का सुनीताताई लढवणार. तर आता नक्की आज जी तुमची बैठक झाली त्याच्यामध्ये काय निर्णय झाला आणि कोण कोण त्या बैठकीला उपस्थित? नमस्कार. आता महापालिकेची निवडणूक जवळ आल्यामुळे आणि आरक्षण गेले 20 दिवसापूर्वी आरक्षण सोडत झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सर्वसाधारण पुरुष झाल्यामुळे आणि प्रत्येकाला आता एक विचार पडला की प्रभाग 8मधून की वाडेकर वहिनी लढवतील किंवा परशुराम वाडेकर लढवतील. तर एक माझं आता आरक्षण पडल्याप्रमाणे सर्वसाधारण पुरुष पडलेला आहे की पुरुष पडल्यामुळे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना संधी दिल्यासारखं की वाडेकर साहेब असतील किंवा वहिनी असतील अत्यंत चांगल्या पद्धतीने गेले 5 वर्ष काम चोखपणे ह्या भागामध्ये केलेलं आहे. तर दोन्ही दाम्पत्यांनी कुठलंही लढलं तर की असं सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक विचार होता की ह्यावेळेस परशुराम वाडेकर साहेब पुढे येऊन लढलं पाहिजे आणि गेले 3 आमदारकी त्यांनी लढवलेला आहेत आणि त्याच्यामध्ये देखील वाडेकर साहेबांचं अत्यंत चांगलेपणी एक 20 नव्हे तर 30 वर्षापासून त्यांचा अनुभव ह्या महापालिकेमध्ये आहे आणि आता सर्वसाधारण पुरुष पडल्यामुळे एक नागरिकांमध्ये म्हणा, सर्व प्रभागामध्ये म्हणा, पुणे शहरामध्ये अत्यंत चांगलं एक सगळ्यांना एक आशा होती की वाडेकर साहेब पुरुष पडल्यामुळे लढवलं पाहिजे आणि लढवल्यानंतर हे नक्की आपण हे सीट नक्की सर्वजण सपोर्ट करून आपण आणू असं सर्वांच्या मनामध्ये होतं. पण आता पुरुष पडल्यामुळे आपल्यालाही आनंद झालं. हे गेले 5 वर्ष आपण जे कार्य केलो ह्याच्या मागं देखील पार्श्वभूमी परशुराम वाडेकर साहेबांचाच होता. त्याच अनुषंगाने आज आपण पुणे महानगरपालिकेचं उपमहापौर पद घेऊन अख्ख्या पुणे शहर नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रभर आपलं नाव झालेलं आहे आणि आज परशुराम वाडेकरांना एक चांगली संधी आलेला आहे. मी माझ्या वतीने देखील मी त्यांना विनंती केलेली आहे. तसेच प्रभागामधले सर्व कार्यकर्ते आज आम्ही सम्यक विहारामध्ये सर्व प्रभागातील ज्येष्ठ असतील, सर्व पदाधिकारी असतील त्यांना एक बोलून एक मीटिंग घेतलं आणि त्यांचंही देखील आशा होती की वाडेकर साहेबांनीच लढवलं पाहिजे आणि माझं पण आपल्या कुटुंबामध्ये पण एक आशा होती की वाडेकर साहेब इलेक्शन लढवलं पाहिजे. कारण आमदारकी हे लढवण्यासाठी पहिलं नगरसेवक होणं गरजेचं आहे. म्हणून ह्या प्रभागातील सर्वांची आशा आहे की वाडेकर साहेब नगरसेवकापासून सुरुवात केली पाहिजे. ह्याच अनुषंगाने आपण सर्वजण एक निर्णय चांगला आज आपण घेतला आणि तेच निर्णय घेऊन आज आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत आणि प्रभागातील नागरिक सहित आपण सर्व त्यांच्या वाडेकर साहेबांच्या मागं भक्कमपणे उभे आहोत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण हे सीट नक्की जास्त मताने गेल्या वेळेस पण आपल्याला चांगल्या मताने निवडून दिलेले, ह्या वेळेस पण आपण सर्वजण सोबत आहोत आणि वाडेकर साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून देऊ असा शब्द देखील ह्या मीटिंगमध्ये आज ठरलेला आहे. म्हणून त्या अनुषंगाने आपण ह्यावेळेस परशुराम वाडेकर साहेब हे इलेक्शनला प्रभाग 8मधून उभे आहेत. त्यांना तुमचा सर्वांचा आशीर्वाद लागणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही सर्वजण साथ देताल हेच अपेक्षा बाळगते. जय भीम, जय महाराष्ट्र. आणि एक गोष्ट खरी सांगायची बरं का. आता मागचे 5 वर्ष तुम्ही निवडणूक लढवलेली होतात, आता तुम्हाला अनुभव आलेला आहे. आता पुरुष झालं म्हणून तुम्हाला घरी बसवतात तरी साहेब लढवतात. साहेबांनी काय दबाव वगैरे टाकला का की नाही आता तू नाही मी? नाही, उलट सर्वसाधारण पुरुष झाल्यामुळे वाडेकर साहेब मला म्हणले की तूच लढ. पण माझी इच्छा आहे की मी तर तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे आणि राजकारणामधला जास्त अनुभव तुम्हाला आहे आणि सर्वसाधारण पुरुष पडल्यामुळे आम्ही कुटुंबातले सर्वजण एक निर्णय घेतला की वाडेकर साहेबांनी ह्यावेळेस नगरसेवक झालं पाहिजे आणि त्यांनीच लढवलं पाहिजे अशी आमची आशा होते. म्हणून आम्ही त्यांना फोर्स केलेला आहे. मित्रांनो, हे होते परशुराम वाडेकर आणि सुनीता वाडेकर आणि चर्चेला आज नक्कीच विराम मिळाला असणार, कारण की यत्ती महापालिका निवडणुका जी आहे प्रभाग क्रमांक 8 त्यातल्या एससी गटामधनं परशुराम वाडेकर हे निवडणूक रिंगणात उतरणार हे आता नक्की झालेलं आहे. कार्यकर्त्यांनी आणि सर्व
फॅमिली मेंबर्सनी हा निर्णय घेतलाय. मागच्या निवडणुकीमध्ये एका महिलेच्या मागं एक पुरुष भक्कमपणे उभा होता, म्हणजेच सुनीताताईंच्या मागं परशुराम वाडेकर उभे होते. त्यांच्या प्रचाराची धुरा वाडेकर साहेबांकडे होती आणि सुनीताताई पुढं होत्या. ह्यावेळेस चित्र बदललेलं आहे. यावेळेस वाडेकर साहेब पुढे आहेत आणि निवडणुकीची प्रचाराची संपूर्ण धुरा ही सुनीताताईंच्या हातात असणार आहे. अनुभव आहे 5 वर्षाचा महापालिकेचा अनुभव आणि कार्यकर्त्यांना हँडल करण्याचा अनुभव असल्यामुळे सुनीताताई ही जबाबदारी सुद्धा नक्कीच पेलवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, आशा आहे. वाडेकर साहेब, अभिनंदन तुमचं. सर्व तुमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तुम्हाला जो पाठिंबा मिळत आहे याबद्दल पुन्हा एकदा आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलच्या मार्फत तुम्हाला येत्या निवडणुकीसाठी शुभेच्छा. आणि अशीच मागच्या वेळेसचं रेकॉर्ड तुटावं आणि तुटणार अशी आम्हाला खात्री आहे, कारण की गेल्या 5 वर्षात तुम्ही जी कामं केलेत त्या अनुषंगाने तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद ताई. आज तुमचा रोल बदलणार आहे. आता तुम्ही उमेदवाराच्या ऐवजी कंट्रोल मागणं तुम्हाला सगळं कंट्रोल करायचं आहे. त्यामुळे तुम्हालाही नवीन जबाबदारीबद्दल शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.